तर मी पत्रकारिताचे जे काम आहे जे मी आज करत आहे ते मी सुरूच ठेवणार आहे। तसं तर ये गलतफहमी में मत रहो कि कोई नेता तुम्हें बचाने के लिए आएगा। आज माझ्यावर पोलीस दबाव टाकत आहे की साहेब नोटीस घ्या, आमच्यावर दबाव येत आहे। मी मला नाही घेणार, बेल घ्या, मी म्हटलं नाही घेणार। तुम्ही माझ्यावर खोटा गुन्हा रजिस्टर केलेला आहे। तुम्ही खोटा गुन्हा रजिस्टर केल्यानंतर आता तुम्हाला जे कारवाई करायची आहे, मला उचलून तुम्ही जेलमध्ये टाकायचं असेल तर मी बेल घेणार नाही। मी जेल जायला तयार आहे, पण या लोकांना मी सोडणार नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही। देश से लेकर शहर तक हर पल की खबर, शहर का सबसे तेज न्यूज नेटवर्क औरंगाबाद तक। तर मी पत्रकारिताचे जे काम आहे जे मी आज करत आहे ते मी सुरूच ठेवणार आहे। तसं तर ये गलतफहमी में मत रहो कि कोई नेता तुम्हें बचाने के लिए आएगा। आज माझ्यावर पोलीस दबाव टाकत आहे की साहेब नोटीस घ्या, आमच्यावर दबाव येत आहे। मी मला नाही घेणार, बेल घ्या, मी म्हटलं नाही घेणार। तुम्ही माझ्यावर खोटा गुन्हा रजिस्टर केलेला आहे। तुम्ही खोटा गुन्हा रजिस्टर केल्यानंतर आता तुम्हाला जे कारवाई करायची आहे, मला उचलून तुम्ही जेलमध्ये टाकायचं असेल तर मी बेल घेणार नाही। मी जेल जायला तयार आहे, पण या लोकांना मी सोडणार नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही। आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की आज या समाजाचे जे चांगले नेते आहेत, खूप त्यांची संख्या आहे, पण त्यांनाही आता वेळ आलेली आहे की त्यांनाही उभे राहायला पाहिजे आणि पूर्ण ताकदीने हे जे काही समाजाचे विरोधी लोक आहेत, समाजाचे दुश्मन आहेत, समाजाचा लुटून खाणारे लोक आहेत, हे कोण लोक आहेत सगळ्यांना माहित आहे। कोणकोणत्या एरियामध्ये किती पैसे, किती बोगस फाईल्स तयार केलेले आहे। एक 2-4 दिवस थांबा, फक्त 2-4 दिवस, जितकं झोप काढता येतं झोप काढून घ्या। त्याच्यानंतर मी सगळं काढणार, सगळं दाखवणार। आणि मी असं नाही आहे की मी फक्त आरोप करतो। जेव्हा संजय शिरसाटच्या विरोधात इम्तियाज जलीलने आरोप केलं तर सगळे डॉक्युमेंट्स, सगळे पेपर्स, कागदपत्र घेऊन इम्तियाज जलील मुंबईच्या सीबीआय ऑफिस मध्ये स्वतः जाऊन आलो। मी सीबीआय डायरेक्टरला ते सगळे डॉक्युमेंट्स दिलं। अँटी करप्शन ब्युरोचे डायरेक्टर जनरल त्यांच्याकडे ते सगळं कागद सोपवून आलं आणि त्यांना सांगितलं की आता तुमच्यावर आहे, कारवाई करा, शोधा की इतका मंत्र्याकडे जे गोरगरिबांची, दलित समाजांचे गोरगरीब लोकांची जमीन आहे, ते जमीन आपल्या मुलांच्या नावावर ट्रान्सफर। तुम्हाला 300 स्क्वेअर फीट जागा मिळत नाही आणि महाशय 10-10 एकर जागा, 10-10 एकर जागा आपल्या मुलांच्या नावावर करून घेतात। कोणीही बोलायला तयार नाही। कलेक्टर साहेब गप, तहसीलदार साहेब गप, पोलीस काही करायला तयार नाही। तुम्ही करा, नाही करा, लोक माझ्या सोबत आहे, मला माहित आहे मला काय करायचं आहे आणि हे लोक काय करणार आहे। आपण एकत्र येऊन हे लढा उभा करण्याची वेळ आलेली आहे आणि मला विश्वास आहे की समाजातले जे जे ज्येष्ठ नेते आज आमच्या सोबत बसलेले आहे, आम्ही आणि ते सगळं मिळून हे सगळं जे भ्रष्टाचार चाललेला आहे अनेक वर्षापासून ते बाहेर काढू आणि जे गोरगरिबांच्या हक्काचा पैसा आहे ते त्यांना देण्यासाठी आम्ही आमचा लढा सुरू ठेवू। खूप खूप धन्यवाद। आरिफ भाई, आपको बहुत बहुत मुबारकबाद इस हॉल के लिए। धन्यवाद।